त्या कथित गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी म्हाडा अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याचा पवित्रा घेणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला म्हणजे एसीबीला सत्र न्यायालयानं दणका दिलाय। तत्कालीन एसीबी प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्याचे निर्देश हे सत्र न्यायालयानं दंडाधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांच्या संघर्षाला यश आल्याचं बोललं जातंय। या प्रकरणात 389 विकासकांनी 1.37 लाख चौरस मीटरचं जादा विक्री योग्य क्षेत्र हे राज्य सरकारकडे न सोपवल्यानं सरकारचं तब्बल 14,000 कोटींचं नुकसान झाल्याचा शेणॉय यांचा आरोप आहे। पण तरीही या प्रकरणात 389 विकासकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतरांवर कारवाई करण्यासाठी शेणॉय यांनी जून 2016 मध्ये मुंबई गुन्हे शाखेसह आर्थिक गुन्हे शाखेकडे ही तक्रार केली होती। ही तक्रार पुढे एसीबीकडे वर्ग करण्यात आली। एसीबीकडून चौकशी पलीकडे काहीही करण्यात न आल्यानं शेणॉय यांनी तत्कालीन एसीबी महासंचालक सतीश माथुर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती। मंडळी, मुंबई महापालिकेत महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मानापमान नाट्याचा आज आणखी एक अंक पाहायला मिळाला। मुंबई महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग या प्रशासकीय कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांना दुय्यम स्थान देण्यात आलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली होती। त्या पाठोपाठ सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी नुकत्याच झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमातही महायुतीत मानापमान नाट्य पाहायला मिळालं। त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात महापौरांचा अपवाद वगळता मुंबई महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष आणि नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला होता। सायन रुग्णालय हे मुंबई महापालिकेचं रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम असूनही मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना सुरक्षा रक्षकांकडून प्रवेश नाकारण्यात आला। दरम्यान मानापमान नाट्याच्या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रशासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी या प्रकरणात काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। सगळं प्रशासनाने जे प्रोटोकॉलचे अधिकारी आहेत त्यांनी जाऊन संजय घाडींची दिलगिरी व्यक्त केली आहे याच्यात आणि त्याच्यानुसार तो जो काही विषय होता त्याच्यावरती आमचा पडदा पडलाय आणि सायन हॉस्पिटल संदर्भातला जे काही विषय होता तो सभागृह नेत्यांनी स्वतःहून मांडला याच्यावरती आणि त्याच्यात काही नाही आहे। पण जी दिलगिरी व्यक्ती प्रशासनाने सांगितल्यानंतर आम्ही तो विषय आता इथे पडदा टाकला गेला आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे, रमाकांत रहाटे, दीपमाला बडे आणि मीनाक्षी पाटणकर यांनी महापौर रितू तावडेंना एक पत्र लिहून पावसाळ्याआधीच्या नालेसफाईच्या कामांसाठी एक विशेष सभा बोलावण्याची विनंती केली आहे। पावसाळ्याआधी पूर्ण करायच्या कामांसाठी महापालिका सभागृहात विशेष सभा आयोजित करावी अशी विनंती ठाकरेंच्या या नगरसेवकांनी लिहिलेल्या सामूहिक पत्रातून करण्यात आली आहे। मुंबईत पावसाचं पाणी साचू नये, पावसाळ्याआधी होणाऱ्या उपाययोजनांबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि त्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या उपनगरीय लोकल ट्रेन्समध्ये गरोदर महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेकडून त्यासाठी रेल्वे प्रशासनाला लवकरच एक निवेदन देण्यात येणार आहे। स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी बैठकीत या ठरावाची सूचना मांडली होती। त्या बैठकीत नोकरी आणि व्यवसायासाठी उपनगरीय लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरही चर्चा झाली। गरोदर महिलांना गर्दीत होणारा त्रास टाळण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष सोयीची गरज असल्याचं मत मांडण्यात आलं। येत्या 9 एप्रिलला या विषयावर सभागृहात चर्चा होणार आहे। मुंबईची वाढत्या पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा गारगाई धरण प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय। विशेष म्हणजे या प्रकल्पासाठीच्या कंत्राटदारानं आधीचा प्रस्ताव मागे घेऊन 1.9% कमी दरानं काम करण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेची 268 कोटी 80 लाख रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान गारगाई धरण प्रकल्पासाठीचा सुधारित प्रस्ताव हा मंजुरीसाठी चौथ्यांदा स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे। गेल्या 6 वर्षात हा प्रकल्प मार्गी न लागल्यामुळे प्रकल्पाचा अंदाजे खर्च हा 3100 कोटी रुपयांवरनं 5396 कोटी रुपयांवर आधीच पोहोचलेला आहे।
मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा वसई किल्ला आज दुरवस्थेच्या छायेत उभा आहे. किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि दरवाजे आज दुरुस्तीअभावी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाची तटबंदी मोठ्या वृक्षांच्या मुळामुळं आणि वाढलेल्या झाडीमुळं 4च दिवसांपूर्वी कोसळून पडली. या किल्ल्यालगत असलेल्या संत गोन्सालो गार्सिया चर्च परिसरातही बुरुजाचे दगड सैल झालेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मोठी पडझड होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. वसई किल्ल्याचा बंदर दरवाजा आणि दर्या दरवाजा हे मराठ्यांच्या आरमारी सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातात. त्याच दरवाजामधून मराठी नौदल विविध सागरी मोहिमांसाठी रवाना होत असे. पण आज ती ऐतिहासिक ओळख धोक्यात आली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याकडे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ दुर्लक्ष झालं असल्याचा आरोप हा स्थानिकांकडून करण्यात येतोय. किल्ल्यातल्या बुरुजांची आणि तटबंदीची अवस्था फारच दयनीय आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये याच्यावरती वाढलेल्या मोठमोठ्या पिंपळ वृक्षामुळे ही तटबंदी समुद्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कोसळून एक हानी, ऐतिहासिक हानीसुद्धा आणि मनुष्य हानी होण्याचा पण जास्त धोका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव आणि खासदार पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्या दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. पार्थ पवार आज सकाळी 11:15च्या सुमारास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलणं टाळलं. त्यामुळे त्यांच्या आणि